हॅलो गाईज, मी राजश्री. वेलकम टू माय चॅनल टिप माय ब्लॉग्स. तर गाईज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी घरच्या घरी आपल्या यूज अँड थ्रोच्या प्लेट्स यूज करून एक वॉल डेकोर रेडी करणार आहे, जे की खूप इझी आहे. तर चला आपण स्टार्ट करूया की मी ह्या यूज अँड थ्रो डिशेसपासून कसं वॉल डेकोर करता येते. ओके, चला. सगळ्यात आधी गाईज मी डिसाईड केलं की एकाला मी गोल्डन कलर देणार आहे आणि याला मी ब्राऊन कलर, ज्याने यावर डिझाईन आपण जी पण करू ना ती उठून दिसेल. तर मी यासाठी ॲक्रेलिकचा गोल्डन कलर घेते आहे आणि आपण त्याला मस्तपैकी कलर करून घेऊया. आणि गाईज आपल्याला आता मी याच्यावर हा कलर थोडासा सुकला की आताच आपण एक डिझाईन करून घेऊ. त्या डिझाईनसाठी ना मी एक सॅशे घेतला आहे, लाईक तो रांगोळीचा सॅशे. आपण यासाठी स्टेन्सिल पण यूज करू शकता, बट इट्स नॉट अवेलेबल नियर बाय मी, तर मी यूज केलेला आहे रांगोळीचा सॅशे. तर गाईज अशा प्रकारे मी ह्या डिशला पूर्ण कलर करून घेतला आहे गोल्डन. थोड्याच वेळात लगेच ड्राय होऊन जाईल. तिला मी सिंगल हँडच कलर दिलेला आहे, डबल काही कलर द्यायची गरज नाही, बिकॉज आपण वरतून डिझाईन करू तर ह्या सगळ्या गोष्टी यात हाईड होऊन जातील. तर काही माझ्या अशा डिशेस करून रेडी झालेल्या आहेत. यू कॅन सी ॲज वेल ॲज मी ब्राऊन आणि गोल्डन कलरमध्ये करून घेतलेलं आहे. आता आपण यावर करूया डिझाईन. मी हे रांगोळीचं एक सॅशे घेतलं आणि आता मी याला प्लेटवर ठेवते आहे. गाईज, सो राईट नाऊ आय एम अप्लाइंग अ नेल पेंट ऑन माय नेल्स बिकॉज ऑफ मी ना शूट करताना मला दिसतं की अरे मी नेलपेंट लावलं, ते थोडं छान नसतं वाटलं, तर मी ते तसं मुद्दामून लावून घेतले नेलपेंट इन बिटवीन शूट. तर चलो, तर मी घेतला इथे हा मेकअपचा आपला स्पंज. याने मी आता कलरमध्ये याला डीप करून इथे स्टम्प करणार आहे. लुक ॲट दिस. आणि याला आता इथे मी असं विचार केला तसं होऊन जाऊ. हे तर इन्स्टंटली ड्राय होऊन जाईल हा कलर. आता आपण याला लगेच मिरर वर्क करायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी ते छोटे स्मॉल मोठे सगळे मिरर वर्क इथं स्टिक करणार आहे आणि त्याने आपली अजून ही जी स्टिक आहे की डिश आहे ती खूप जास्त छान दिसणार आहे. तर आता मी ना ब्राऊन कलरची डिश इथे घेतली आणि सर्कलसाठी मी झाकण घेतलं आहे आणि मी आता एक सर्कल बनवून घेते, ड्रॉ करते ड्रॉ. ॲक्रेलिक कलर्सनी सर्कल करून घेते आहे. मी त्याच्या आजूबाजूला सर्कल लावणार आहे. अशा प्रकारे याला छान स्टिक करून घेतलं आहे. आता मी याला डायमंड्स लावणार आहे साईडने. प्लीज यू कॅन इझिली मेक इट ॲट युअर होम. खूप इझी आहे. तर काहीच अशा पद्धतीने मी आपली डिश जी आहे ती डेकोर करून घेतली. मी यात सगळं मिरर वर्क केलेलं आहे. आणि आता आपण आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात हे असे दिये. तर आपल्याला हे दिये यूज करायचे. हे जस्ट ॲज अ स्टँड, दिया स्टँडसारखं. काहीच अशा प्रकारे आपली डिश जी आहे ती मस्तपैकी डेकोरेट करून घेतली आहे. मला आता खूप आवडली आहे. आणि आता जो दिया आहे त्याला मी खालतून 2 वे टेप स्टिक केलेला आहे आणि त्याला मी असं या प्लेटवर चिटकवणार आहे. गाईज, आणि फायनली अशा प्रकारे हा दिया इथे मी स्टिक केला आणि आता यात मी टाकणार आहे LED दिवा. ते पण तुम्हाला मी दाखवते किती छान लुक एरिया आहे. त्यात मी तुम्हाला तर LED दिया लावून दाखवते. आणि फायनली आपला जो हा दिया आहे DIY केलेला वॉल डेकोर, तो फायनली रेडी झाला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवू शकता. खूप 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 अप्रतिम झालं आणि मला खूप आवडलं की हे माझं वर्क आहे म्हणून. जर तुम्हाला हा वॉल डेकोरचा DIY आवडला असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान प्रेमात पडली आहे मी. तर काहीच अशाच न्यू व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बिकॉज मी अशा युनिक गोष्टी ट्राय करणार आहे इथे. काही मी सोशल मीडियाला स्क्रोल करून बघितलेलं असतं की मला हे बनवायचं आहे वगैरे, तर असंच काहीतरी मी यातलं हे बघितलेलं आणि मला हे बनवायचं होतं आणि ते इतकं मी पहिल्या ट्रायमध्ये इतकं अप्रतिम झालं नाही की तुम्हाला काय सांगू. आणि फायनली मला हा लोगो होता आणि तोच मला भेटलेला आहे. आता मी यावर करणार आहे शूट. तर चॅनलला तुम्ही पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी दिवाळी टू यू ऑल.